ते हॉस्पिटलमध्ये असतील आणि वैद्यकीय चाचण्या झाल्याच्या नंतर ते पुन्हा ठाण्याच्या त्यांच्या शुभदीप या निवासस्थानी येतील अशी माहिती सध्या मिळते आहे. अक्षय, सध्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती कशी आहे? सुधारते का? डॉक्टरांकडून नेमकं काय कळतंय आणि कोणत्या तपासणी केल्या जाणार आहेत? पांढऱ्या पेशी या कमी होत होत्या आणि औषध दिल्याच्या नंतर काय 2-3 दिवसापूर्वीच्या व्यवस्थित झाल्याच्या पेशी कमी झाल्या होत्या. त्यामुळे डेंग्यू तपासणी करण्यात आलेली होती. त्यातून देखील काही निष्पन्न झालं नाही. या दोन्ही टेस्ट ज्या आहेत त्या निगेटिव्ह आल्या असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानंतर आता इतर काही टेस्ट करायच्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. मात्र काल आणि आज त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावण्यात आलं होतं, अँटीबायोटिक देण्यात आलेलं आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये थोडीशी सुधारणा आहे असं देखील सांगण्यात येते. मात्र ताप जो आहे तो पुन्हा पुन्हा येत असल्यामुळे त्यांच्यावर इतर वैद्यकीय चाचण्या करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते आलेले आहेत. अक्षय, जसं संजय शिरसाट यांनी काही वेळापूर्वी सांगितलं की आज संध्याकाळी महायुतीची बैठक होऊ शकते. काही अंदाज एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहण्याचा? सध्या तर एकूण जी परिस्थिती आहे ती पाहिली असता असं वाटत नाही की एकनाथ शिंदे आज यांना जातील. मात्र आता डॉक्टरांचा सल्ला काय आहे ते बघावं लागेल. आजच्या वैद्यकीय टेस्ट झाल्याच्या नंतरचा सल्ला डॉक्टरांचा जो आहे तो लक्षात घेऊन पुढचे निर्णय घेऊ असं देखील त्यांच्या टीमने सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या टीमकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे 1 ते 1.5 तासानंतर आपल्याला नेमकं लक्षात येईल पुढच्या बैठका ते अटेंड करतील की नाही. मात्र सध्या तरी ते अटेंड करणार नाहीत अशी शक्यता आहे. अजूनही त्यांच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा झालेली नाहीये. त्यामुळे कदाचित ऑनलाईन बैठक ते उपस्थित राहतील ऑनलाईन आणि या बैठका ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रशासनाला आदेश देतील किंवा काही इतर बदल जे आहेत ते सुचवतील. अक्षय, एकनाथ शिंदे सध्या ज्युपिटर रुग्णालयाच्या दिशेने